अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन अगदी खालच्या पातळीचे शब्द वापरून माझ्यावरती जी टीका केली होती त्याचं उत्तर देण्यासाठीच मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे. काल ज्यावेळेला पत्रकार परिषद झाली तेव्हा मी त्यांची पत्रकार परिषद पाहिली नव्हती. पहिल्यांदा त्यांनी जो शब्द वापरला, मी पहिल्यांदा त्याला प्रश्न माझा असा आहे, माझे प्रश्न मातोश्रीचे आहेत. शेवटचे 2 दिवस बाळासाहेबांना त्यांची बॉडी अशी ठेवली होती का, याबाबत चौकशी व्हावी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अशी मागणी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली सभेमध्ये. यावरती चौकशी व्हावी. खरं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलायला हवं होतं, पण उद्धव ठाकरेकडनं भाड खाऊन हा काल मला शिवाय देत होता. याची अवकात ना माझ्या पायाशी पण उभं राहायची, याची लायकी पण नाही, याची किंमत पण नाही. हा माझी किंमत काढतोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना आज तर मृत्यूपत्र बनवल्यानंतर यांना वाहनेची उभा केली नसता मातोश्री होती. हा मातोश्रीच्या जवळ का आला हे मला सगळं माहिती आहे. आज पक्ष फुटलाय, सगळे नेते बाहेर गेलेत, त्याला कारण हा चमचे आहे. हा फक्त उद्धवच्या कानाशी लागत असतो. याच्या विभागामध्ये यांनी किती आतापर्यंत नगरसेवक निवडून आणले सांगेल का? फक्त चुगल्या करायच्या मातोश्रीला जाऊन उद्धवजीला, आणि उद्धवजीला ते अशी माणसं आवडतात. त्यातला हे एक आहे बांडगुळ. आणि म्हणून पहिल्यांदा तो मला तो म्हटला होता, त्याचा मी धिक्कार करतो, निषेध करतोय. त्यांनी पोळीबागी नासून दलाली खातो असं त्यांनी आमच्यावरती आरोप केला पुन्हा एकदा. याबाबतची मी पत्रकार परिषद घेऊन अग्रीमेंट दाखवली होती. त्या शेटीला आपण हे हॉटेल चालवायला दिलं होतं. डान्स बार नव्हताच, फक्त ऑर्केस्ट्रा होता आणि त्या ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं. असं असताना फक्त कदम कुटुंबियांना आणि माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी डान्स बार म्हणून महाराष्ट्रामध्ये सातत्याने बदनाम करायचं काम चाललंय. त्याच्या विरोधात मी सुद्धा आता न्यायालयात चाललोय, मी कोर्टात जातोय. उद्धवजींनी पण दोनदा उल्लेख केला त्याचा, बनक्याच्या आईच्या नावावरती डान्स बार चालवतात म्हणून. आणि हे गेल्या 30-35 वर्षापासूनच आहे हॉटेल ते, आताच नाहीये. मी अग्रीमेंट दाखवली तुम्हाला सगळ्यांना प्रेसमध्ये द्यायची. आणि त्या एफआय मध्ये एवढंच म्हटलंय की एक महिला मुलगी त्यामध्ये विक्षिप्त हावभाव करत होती. एवढं वाचल्यानंतर मी ताबडतोब माझं हॉटेल बंद करून टाकलं. त्या बाहेर काढलं मी त्याला. हॉटेल बंद केलं आणि हॉटेल बंद केल्यानंतर 1.5 महिन्यानंतर हा झोपेतला जागा झाला, त्यांनी विधानसभेत काढलं डान्स बार म्हणून. 1.5 महिन्यानंतर. नैतिकता आमच्याकडे आहे. बाया मुलं नाचवून, महिला नाचवून, मुली नाचवून पैसे खाणारी अवलाद मी नाही. मी आता पुढे येतोय. अनिल परब लबाड्या करायच्या, फसवायचं शासनाला, चोरी करायची, पैसे आपण कमवायचे, हे धंदे तुझे कसे आहेत ते मी दाखवतो. पहिल्यांदा विले पावले प्रेमनगर एसआरची योजना चालू आहे का, झाली नाही अजून. अनिल परब यांनी माझ्या अफिडेव्हिट आहे दिलेलं, माझ्या अफिडेव्हिट दिलेलं आहे. अनिल परब यांनी 8,000 मराठी माणसांना शाखेत बसून दम देऊन तुम्ही तुमची घरं खाली करून घ्या, तुम्हाला सगळ्यांना मी फ्लॅट देईन, हे स्वतः संजय कदम आणि अनिल परब दोघांनी आश्वासन दिली. स्वतः माझे फोटो आहेत.
ज्यावेळेला याचं उद्घाटन झालं, भूमिपूजन झालं, त्यामध्ये देखील अनिल परब आहेत व्यासपीठावरती, माझ्याकडे फोटो आहेत. आणि या 8 लोकांना तिथून खाली गेलं, फक्त 1 वर्षाचं भाडं दिलं. आणि त्यानंतर गेले 9 वर्ष ही सगळी माणसं, मराठी माणसं ही मुंबईच्या बाहेर आहेत, मुंबईच्या बाहेर आहेत. हा नगाधम अनिल परब पैसे खाण्यासाठी बिल्डरांचं पाय चाटतो, हा चाटू, हा नगाधम, हा कोणाला तू म्हणतोयस? आणि याच्यामध्ये हे ऍफिडेव्हिट मला दिली आहे, प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, संजय कदम, अनिल परब यांनी प्रेमनगरच्या प्रोजेक्टमधून भरपूर कोट्यावधी रुपयाचे कमावले. मी व माझ्यासारखे अनेक लोक देशोधडीला लागले. आमचा बिल्डर सहाना ग्रुपचा मालक सुधाकर शेट्टी यांनी अनिल परब याला 2 मर्सिडीज दिले आहेत. संजय कदम यांनी बिल्डरच्या पैशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नवीन कोऱ्या बुलेट बाईक वाटल्या. वरील सर्व प्रकारची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. हे तर तुम्ही वाटल्यास एक घ्या, थोड्या वेळासाठी फोटो काढून घ्या, वाचून घ्या. हे माझं म्हणणं नाही, हे तिथल्या रहिवाशांनी ऍफिडेव्हिट दिलेलं आहे. अशी अनेक ऍफिडेव्हिट माझ्याकडे आहेत अनिल परबची, अनेक आहेत. आणि हा मराठी माणसाच्या टाळूचं लोणी खातो. बिल्डर काढून गाड्या घेतो, 2-2 गाड्या घेतो. कुठली गाडी आहे? मर्सिडीज गाडी, 2 मर्सिडीज गाड्या घेतल्या. त्यातले काळ्या रंगाचे आणि कुठल्या कलरचे आहे. आणि हा माझ्यावरती बोलतो. याची अवकात आहे का? याची अवकात आहे माझ्यावरती बोलायची? मला तर मोठं काल असं वाटलं, जे आपल्या मालकाला उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी रामदास सदमवती मी कसा बोलू शकतो? तुझ्या 100 पिढ्या खाली आल्या पाहिजेत माझ्यावरती बोलायला. आणि म्हणून हा एक विषय अतिशय गंभीर आहे. याची चौकशी करण्यासाठी मी शासनाकडे देतोय. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की वरती डॉक्टरांची टीम होती बाळासाहेबांसोबत, आणि बाळासाहेब गेल्यानंतर शेवटच्या दिवशी हे सगळे डॉक्टर आणि आम्ही नेते, आम्ही सगळे जनतेसमोर गेलो असं त्यांनी म्हटलंय कालच्या प्रेसमध्ये. तपासून घ्या. दादांत खोटं आहे, चूक आहे. खोटं बोलला अनिल परब, खूप खोटं बोललाय. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, शेवटचे 2 दिवस बाळासाहेब ज्या खोलीमध्ये वरती दुसऱ्या माळ्यावरती होते तिथे कुणालाही जाण्याचा अधिकार नव्हता, कोणीही जाऊ शकत नव्हतं. हा म्हणतोय असंख्य लोक भेटत होती साहेबांना. चूक आहे. हो, दलाली खाऊन बोललाय, तो भाड खाऊन बोललाय. अनिल हा भाड खाऊन बोललाय, काल खोटं बोललाय. महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केले, फसवलंय. आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी हे खोटं बोललाय. त्यांनी म्हटलंय सगळे नेते आणि डॉक्टर गेले होते. अगं जनाची नाही मनाची थोडी ठेव. प्रेस समोर फक्त मी एकटा गेलो होतो, डॉक्टर कोणी नव्हते. प्रेस समोर लोकांसमोर जनतेसमोर शिवसैनिकांसमोर मी फक्त एकटा गेलो होतो त्यावेळेला. आणि मला सांगितलं होतं बाळासाहेब गेले म्हणून जाहीर करून टाका. मी केलं, मी केलं एकट्याने. कोणी डॉक्टर नव्हते. माझा दावा आहे, माझा संशय आहे. आणि म्हणून जर का डॉक्टरांची टीम होती, तुझ्यात हिंमत असेल तर त्या डॉक्टरांची नावं सांग टीमची. चल, कोण डॉक्टर होते, कुठली टीम त्यांनी शब्द वापरलाय ना, मग त्या टीमचं नाव सांग. कोण डॉक्टर होते ते, चौकशी होईल त्यांची. होते का? मग तुम्ही त्यांनी प्रेस बुलेटिन का काढलं नाही त्या डॉक्टरांनी? त्याचं उत्तर कोण देईल? जबाब देईल? कुणावरती बोलतोस तू? माझ्यावरती? म्हणून हे अनिल परबनी काल जे सांगितलंय ते धादांत खोटं आहे, 100% खोटं आहे. मी फक्त संशय निर्माण केला की याची चौकशी व्हावी या बाबीची. कारण 2 दिवसामध्ये कोणालाही वरती पाठवत नव्हते. वातावरण एकदम सुन्न होतं. नेत्याला पण कोणाला पाठवत नव्हते आणि डॉक्टर कोण नव्हते तिथे. म्हणून संशय व्यक्त केला. संशय व्यक्त करून एखादी जर चौकशी मागितली ती काही चूक नाही, चूक होत नाही.
आणि म्हणून अनिल परब तू का बोलतोयस? उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? उद्धव ठाकरेचे बाप होते बाळासाहेब ठाकरे. बापाच्या बाबतीमध्ये शंका कोणी उत्पन्न केली त्याचं निवसन स्वतः मुलांनी केलं पाहिजे. ह्या दलाला का सांगतोस तू? हा मराठी माणसाच्या टाळूचे लोणी खाणारा, हा बिल्डरांकडून मर्सिडीज गाड्या घेणारा हा हैवान, याला तुम्ही सांगताय खुलासा करण्यासाठी? त्यांनी सांगितलं जवळपास 14 वर्षांनी रामदास कदमला कंठ फुटला आणि रामदास कदमनी मंत्रीपद घेतलं तेव्हा रामदास कदम का बोलले नाहीत असं त्याने खुलासा बोललाय. अरे अनिल पगव्या, मला मंत्रीपद दिलं ते कुठलं दिलं? इन्व्हायरमेंट दिलं, पर्यावरण खातं दिलं. तेवढा इन्व्हायरमेंट हे खातच नव्हतं कधी. आतापर्यंत इतिहासामध्ये इन्व्हायरमेंट हे खातं कधीच नव्हतं. मला काहीतरी इथं गुळ लावायचा म्हणून ते खातं मला फक्त दिलं होतं. तुम्हाला एक आज मुद्दाम सांगतो गोष्ट. सुभाष देसाईंना त्यांचं महामंडळ दिलं, दिवाकर रावतेंना त्यांचं महामंडळ दिलं. मी ज्यावेळेला पदवीनंतर महामंडळ मागायला गेलो कोणाकडे? मुख्यमंत्र्यांकडे, देवेंद्र फडणवीस. मग देवेंद्र फडणवीस मी चिडल्यानंतर मला आतमध्ये घेतला. मला म्हटले भाई जरा आतमध्ये या. मला म्हटले रामदास भाई, उद्धवजींनी मला सांगितलंय रामदास भाईंना महामंडळ द्यायचं नाही. मी तुळजाभवानी शपथ घेऊन सांगतोय आज, हे वास्तव आहे. आणि मग जेवढला मी गेलो उद्धवजींकडे की उद्धवजी, देवेंद्रजी म्हणतात तुमचं नाव सांगतायत. हो नाही, तुम्हाला मिळणार नाही ते. मला फक्त नामधावी लोक हसतील म्हणून मला ते दिलं होतं. माझ्या मुलाला पण तिकीट दिली जात नव्हती. अतिशय जवळ बोलतोय. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना 3 वेळेला मातोश्रीमध्ये आणून बसवली होती त्या सीटसाठी, जागेसाठी, आमदारकीसाठी. शेवटी मी शेवटचं हत्यार काढलं माझं. तेवढा जबरदस्तीनं योगेशला तिकीट दिली आणि तिकीट देऊन त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. हे मी आज सांगतो आपल्याला. आणि ह्या अनिल पगव्या, अगं 2009ला तुझा मालक आहे ना, मालक तुझा, त्यानेच मला पाडला ना. गुहागर मला पाडला कोणी? नातूला कोणी उभा केला? गुहागर मला का दिली? मी दापोली मागित होतो. हे जगाला माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि तू काल जे काय उद्धव ठाकरेची चाकरी नोकर आहेस असं जे काल तुझं चाललं होतं सगळं, ते पाहिलं मी. पण उसळा पाहिलं काल. त्या पहिल्यांदा या गोष्टीचा मी खुलासा मुद्दाम करतोय की नामधारी मला काहीतरी द्यायला हवं म्हणून दिलं आणि त्यावेळेला देखील योगेशला पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता योगेश निवडून आल्यानंतर अनिल परबला पालकमंत्री बनवला. अनिल परब योगेशच्या ऐवजी संजय कदमला जवळ घ्यायचा. दापोली नगरपालिका निवडणुकीमध्ये एबी फॉर्म योगेश आमदार असताना स्थानिक एकही एबी फॉर्म त्याच्या हातात दिला नाही. माजी आमदार संजय कदमच्या हातात एबी फॉर्म दिले. कोण दिले? अगं तूच दिलेस ना. अगं अनिल परब तूच दिलेस ना रे. मग तेव्हा तुमची नैतिकता गेली होती कुठे गेली होती? योगेशच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली आणि राष्ट्रवादीच्या लोकांना तिथं नियुक्ती केली. तूच केलीस जाहीरपणे दापोलीत जाऊन. कुठं तुझी नैतिकता गेली होती तेव्हा काय आम्ही शिंदेसोबत गेलो नव्हतो ना, तेव्हा तुमच्यासोबत होतो. पण जगातला एकमेव नेता आहे, आपल्याच नेत्याला संपवायचा, आपल्याच आमदाराला संपवायचा. तुझ्या मालकाने केला, उद्धव ठाकरेंनी. त्याला विचार ना, त्याला विचार ना. आणि म्हणून हो, बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये 24 तास डॉक्टरचे पथक होतं. नाव सांग पटकन. का प्रेसमध्ये आले नाही ते देखील सांग. का त्यांनी प्रेस घेतली नाही ते सांग. का त्यांनी बुलेटिन काढले नाही ते सांग. का ते लोकांसमोर आले नाही ते सांग. नाही सांगू शकत. रामदास कदमांनी खोटे आरोप केले आहेत. मी आरोप केले नाहीत, मी संशय व्यक्त केलाय. आणि आता मी जातोय ना कोर्टामध्ये तुझ्या विरोधामध्ये. आता न्यायालयामध्ये मी जातोय. आणि तू नाकोटेचं काय सांगतोयस? आता पहिल्यांदा अनिल परबची नाकोटेस केली पाहिजे की त्यांनी मर्सिडीज बिल्डरकडनं घेतल्यात की नाही.
कोट्यावधी रुपये त्या प्रेम नगरच्या एसआयच्या स्कीम मध्ये घेतल्या की नाही, याची नाकोटेस ह्या दलालाकडे झाली पाहिजे, दलाल झाली पाहिजे. पैसे खाणाऱ्याची बिल्डर काढून. आणि हे प्रकरण मी काढलंय, ही फाईल माझ्याकडे आहे, आता मी हे बोलणार आहे. फक्त योगेश कदमचीच तुला फाईल मिळतात का रे अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये? याचा अर्थ काय समजत नाही लोकांना का? सगळं कळतंय. आणि म्हणून मी संशय निर्माण केलेला आहे. या बाबतीमध्ये जी नार्कोटिक्स आहे ती पण अनिल परबची केली पाहिजे. अनिल परबची केली पाहिजे. किती पैसे त्यांनी मराठी माणसाला या मुंबईतून बाहेर काढण्यासाठी बिल्डरची सुपारी घेऊन किती पैसे घेतले, त्याची नार्कोटिक्सची अनिल परब झाली पाहिजे. उद्धव ठाकरेच्या ऐवजी हा खोटा येऊन का बोलतोय, ह्याची नार्कोटिक्स झाली पाहिजे. त्यांनी म्हटलंय की मेलेल्या माणसाचे ठसे घेऊन तिचा उपयोग काय असतो, तर तुला माहिती ना, मी कसं सांगू. पण ज्यावेळेला उद्धवजीला मी पुन्हा सांगतो शपथेवर, ज्यावेळेला उद्धवजीला मी म्हटलं, उद्धव साहेब आपण साहेबांचे पायाचे ठसे घेऊन ठेवले पाहिजेत, ते आम्हाला पूजनीय आहेत. नाही रामदास भाई, मी त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले, हे उद्धवजींचे शब्द आहेत. आणि म्हणून म्हटलं आमच्या दोघांची नाकोटी व्हावी. त्यावेळेला तो गदड्या खोटाड्या, तेव्हा तू ते नव्हताच ना, आम्ही दोघेच होतो ना त्यावेळेला मातोश्रीमध्ये. तू कसं सांगू शकतोस? आणि मी म्हणून म्हटलं मी दोघांची नाकोटी झाली पाहिजे आमची. तुझा काय संबंध यामध्ये? तू कोण आहेस? तू काय मातोश्रीचा मालक झालास का तू? का तुला निम्मा हिस्सा दिलाय उद्धव ठाकरेंनी? तर या बाबतीत देखील खुलासा होणं आवश्यक आहे. त्यांनी माझ्या पुतण्याचा उल्लेख केला, त्याच्या पुतण्याने आत्महत्या केली. माझा मोठ्या भावाचा मुलगा हा अनिल परबच्या विरोधात कोर्टात जातोय. आमच्या कुटुंबामध्ये कुणीही आत्महत्या केलेली नाही. माझ्या पुतण्याने आत्महत्या केली नाही. सकाळी 5 वाजता धुक्यामध्ये त्याची मोटरसायकल आणि समोर आलेली गाडी याची टक्कर झाली, अपघात झाला. 6 महिने कोल्हापूरच्या हॉस्पिटलला होता आणि 1 वर्ष जगला. घरी आमच्या आणला त्याला आम्ही, आणि नंतर त्याचं निधन झालं. आत्महत्या कोणाची झाली नसताना अशा पद्धतीनं आम्हाला बदनाम करण्याचं पाप हे 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 आणि मातोश्रीचं भाड खाऊन हा जो भुंकतोय कुत्र्यासारखं, त्याचा पहिल्यांदा मी खूप निषेध करतो त्याचा. कुठल्या आमच्या पुतळ्याने मी त्याची आत्महत्या केलेली नाही. तो मुख्यमंत्र्याला सांगतोय ते डान्स बार चालवतात, वाळू चोरतात, जमिनी ढापतात, हडपतात. अरे बाप दाखवून साध्य कर ना. एका जमिनीचा वाद आमच्या कोर्टामध्ये आहे. एक भुवन म्हणून माणूस आहे, तो महसूलमध्ये कामाला होता. त्यांनी ही जागा खेड नगर परिषदेच्या बाहेर आहे असं खोट्या सर्टिफिकेट घेऊन तहसीलदारांना निकाल लावून घेतला होता, कुळ लावून घेतलं होतं. आणि त्याचं सिद्ध झालंय, ते सिद्ध झालंय चौकशीमध्ये. तर अशा लोकांच्या कंप्लेंट घ्यायच्या आणि विधानसभेमध्ये मांडायच्या आणि चला योगेश कदम राजीनामा घ्या, जे बापाची ठेवाय काय विधानमंडळ तूच पाहिलंस का? मी 32 वर्ष काम केलंय विधिमंडळामध्ये. तू तर फार मला ज्युनियर आहेस. आपण काय बोलतोय? या जमिनी ढापणं, अमुक करणं, थपणं, हे आमचं काम नाहीये. हे आमचं काम नाहीये. हे पाप आमच्याकडे झालं नाही. फक्त उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी काल तू हे बोलास. तुमचं सरकार ढागळतंय, मुख्यमंत्र्यांना सांगतोय राजीनामा घ्या योगेश कदमचा. अरे तुझ्यासारखी नालायक माणसं या शिवसेनेला डाग लावतायत, बिल्डरांना पैसे खातोयस. खरं तर आमदारकी म्हणून तुला हकालपट्टी केली पाहिजे, तुझी हकालपट्टी झाली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा मी घेतोय. हे जे केबल चालवतो अनिल परब, संदीप धोंडे यांनी मायक्रोस्कॅन फायबर महसूल बुडवल्याबाबतची मी तक्रार शासनाला केलेली आहे. कोट्यावधीचं महसूल या अनिल परबने बुडवला आहे शासनाचा. याबाबतची सगळी माहिती मी मुख्यमंत्र्यांना पाठवतोय.
हा चोर आहे, चोरी करतोय शासनाची अनिल परब हा. खालचं खालचं ही हॅथवे साई स्टार केबल अँड डेटाकॉम प्रायव्हेट लिमिटेड, हॅथवे दत्तात्रय केबल नेटवर्क. दत्तात्रय कोण? अनिलचा बाप, अनिलचा बाप दत्तात्रय केबल नेटवर्क. किती पैसे चोरी केलेले आहे याच्यामध्ये केबलमध्ये, हे सगळं महाराष्ट्र शासनाला मी देतोय, सगळं महाराष्ट्र शासनाला देतोय. मुलीचं नाव कुठे आहे? नाही गो, मुलीचं नाव कुठे? नाही, त्यांनी अक्षरशः हैवात मांडला केबलमध्ये. मी त्यांच्या केबलच्या ज्या बोगस कंपन्या आहेत त्याची शासनाने कंप्लेंट केली आहे. बोगस कंपन्या काढायच्या, त्या लॉसमध्ये गेल्या असं दाखवायच्या आणि टॅक्स चुकवायचा. मुलीचं नाव आहे कुठे आहे? अनिल परब याच्या मुलीच्या नावानं केबल कंपनी आहे. मी देतो तुम्हाला, मी 5 मिनिटामध्ये सगळं वाटलं ठेवलेलं. दत्तात्रय नेटवर्क बघू, नाही अनिल परब, सदानंद कदम व नितीन केणी यांच्या कंपन्यांची नावं सगळी आहेत. यांच्या कंपन्यांची सगळी नावं आहेत आणि किती बोगस कंपन्या काढल्या त्याची यादी सगळी माझ्याकडे आहे. त्याची यादी सगळी माझ्याकडे आहे. हे बघा, मुंबईतील भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्क मार्फत आमदार अनिल परब व त्याच्या बेनामी कंपन्यांचे संचालक अनिकेत सदानंद कदम, हायपरटेक प्रायव्हेट लिमिटेड, अनुजा अनिल परब, दीपांश रवींद्र परब यांचे व इतर बेनामी कंपन्यांद्वारे होणाऱ्या महसूल चोरी संदर्भात चौकशी करण्याबाबत मी शासनाला पत्र देतोय. अनिल परब ही कोण आहे? ही अनुजा अनिल परब कोण आहे? त्याची मुलगी आहे. दीपांश रवींद्र परब कोण आहे? कोणत्या जवळ घरचा माणूस आहे, जवळचा. हा याच्या बापाच्या नावानं, याच्या मुलीच्या नावानं, यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या नावानं अशा बोगस कंपन्या काढून वरना उजळ माताने फिरतोय. हा तो मी नव्हेच. आणि रामदास कदमावरती बोट दाखवतो. याची म्हणे किंमत काय नाही बाजारात. तुझी किंमत आहे का रे? तुझी किंमत आहे म्हणून हा शासनाला फसवणारा दलाल, दलाल हा बिल्डंग करणार, दलाली खाऊन मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर फेकणारा दलाल. हा दलाल कसा माझ्यावर बोलू शकतो? उद्धव ठाकरे तुम्ही बोला ना, हिंमत असेल तर. आणि मी फक्त संशय व्यक्त केलाय, संशय, आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे मी. संशय व्यक्त करणं गुन्हा नाही, गुन्हा नाही. चौकशी व्हावी त्याची.
चौकशी व्हावी. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मी मुख्यमंत्रीच नाही, या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांना मी पत्र देणार आहे की याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि याची चौकशी व्हावी. माझा संशय आहे फक्त. मी दावा नाही केला, मी आरोप नाही केला, माझा संशय आहे आणि माझा संशय दूर व्हावा. कारण एक डॉक्टर मला भेटला होता त्याच्यामधल्या टीम मधला, त्या डॉक्टरांनी संशय व्यक्त केलाय. त्या डॉक्टरांनी असं सांगितलं मला की आम्ही पुन्हा पुन्हा सांगलो उद्धवजींना, साहेब गेले तुम्ही डिक्लेअर करून टाका, पण उद्धवजी ऐकत नव्हते. डॉक्टरांनी मला सांगितल्यानंतर मला संशय आला आणि मी बोललोय. संशय व्यक्त करणं गुन्हा नाही, नाही गुन्हा. म्हणून त्यांनी आणखी एक मुद्दा व्यक्त केलाय की माझी पत्नीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आमच्या किती मुळा होतो बघा, याची बायका, मुलं, बाप, मुली, मुलगा, या सगळ्यांच्या कंपन्या काढल्यात नावानं. यांचे धंदे आहेत हे. आणि दुसऱ्यांच्या बायकांच्या वरती त्यांची इज्जत काढायची महाराष्ट्रामध्ये. डान्सबार चालवत आहेत. मंत्र्याची आई, तिला बदनाम करायचं. आत्महत्या करत होती, तिला बदनाम करायचं. हे पाप आहेत, पाप. माझी मुलगी होती त्यावेळेला, ती लहान होती. आता मोठी लग्न झाली, तिथं लहान होती, ती होती त्यावेळेला तिथं. आणि मी झोपलो होतो, आम्ही दोघेच होतो आणि मुलगी माझी. मुलीने मला उठवलं, पप्पा आई 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 किती चालते. मग मी धावत गेलो. हे हात अजून माझे बघा भाजलेले हात आहेत. मी 2 हंडे पाणी घेतलं, तिच्यावरती उठलं आणि आम्ही जसलोकला आलो. सोनी एक खुर्ची बसायला इथे, इथे जाणार, इथे इथे जाणार, इथे खुर्ची का नाही इथं. ही माझी मिसेस ज्योती रामदास कदम. आणि त्यांनी जे आरोप केलेत, माझ्या पत्नीवरती आरोप केलेत. त्यांनी धादान खोटे आरोप केलेत. जे आमच्या घरची इज्जत त्यांनी आज काढले महाराष्ट्रामध्ये. मी उलट तिला अमेरिकेला पण घेऊन गेलो होतो. अमेरिकेला आम्ही ट्रीटमेंट केली त्यावरती. आणि मला अभिमान आहे, मी माझ्या पत्नीला वाचवला. बाळासाहेब 2दा आले होते जसलोकमध्ये, 2दा मनोज जोशी आले होते. आणि हा नालायक माणूस, हा नीच माणूस, महानीच माणूस, हा आमच्यावर धादान खोटे आरोप करतोय. नाकोटच करा, कसली तुझी नाकोट झाली पाहिजे. काल त्यांनी जे आरोप केलेले आहेत, म्हणजे आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी, साहेबांवर जे केलेले आहे ते फार चुकीचे आरोप आहेत. 1993ला जे माझं ॲक्सिडेंट झालं ते स्टोनही झालेलं आहे. आणि तेव्हा असं काही नव्हतं, आमच्याकडे गॅस लाईन आहे, आमच्याकडे सिलेंडर आहेत. आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा. आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलं आहे. असं नाही तर एवढ्या मीडियामध्ये येते की स्टोव नाही, कसा आमदाराच्या घरी स्टोव कसा असू शकतो. ते स्टोव होते आणि गॅस पण होता, स्टोअर पण करत होत्या बायका त्यावेळेला. आणि ते मी करत होते. आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करताना स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले. आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेडवरून जसलोकला आलो. आधी आम्ही ते पण आलो, कांदिवलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो. कांदिवलीवरून सांगितलं की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा. आणि तिथे जसलोकला मी 2 महिने ॲडमिट होते. माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते. आणि त्यांनी असं करायचं शक्यच नाही ना. आणि ते का असं करतील. आणि मग असं केलं असं ते वाचवायचा प्रयत्न करणार नाही ना. आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं, असं नाही की असं हे केलं. आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला आहे. आणि हे राजकारण फार म्हणजे चुकीचं. मी आज पहिल्यांदा तुमच्या मीडियासमोर आले. मला हे राजकारण कधी माहीत नव्हतं. कधीच आम्ही त्यांच्या घरात चर्चा करतो. पण आज मुलगा झाला किंवा हे झाले, असं करणं फार चुकीचं वाटतंय मला. म्हणून मी आज सांगितलं, मी बोलते. मला यायचं होतं मीडियासमोर, मी आले. आता त्या प्रतिक्रिया येतील की आता बायकोला आणली नाही, त्यांनी हे केलं. पण हे चुकीचं आहे. मला सांगावंच वाटलं म्हणून मी सांगते. तुमचा प्रश्न आहे काय तुम्ही द्यायचं ते उत्तर. म्हणजे आणि मीडियामध्ये पण असं एवढं पसरवू नका. ते म्हणजे कुटुंबाला पण त्रास होतोय. असं तुमचे ते स्टेटमेंट जे येत आहेत ना, जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे. पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीचं आहे. ते एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना. तुम्ही त्याच्यामध्ये बघा काय बोलतायत ते, आणि खरं ती आहे का परिस्थिती, हे पण विचार करा. आम्ही पण फेसबुक तर आम्ही पण बघतो, आम्हाला खूप त्रास होतो याचा. म्हणून सॉरी, मी हे पहिल्यांदा मी तुमच्या मीडियासमोर आले. पण असं काही झालेलं नाहीये. आणि आमचं त्याच्यानंतर आम्ही आता आमच्या लग्नाला 47 वर्ष झाली. असं नाही आहे ना, हे खोटं आहे सगळं. जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. काय म्हटली, राजकारण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या फॅमिलीचा विचार करता. तुम्ही फॅमिलीला घेतायच. मग
तुमची राजकीय पुढे बाजू घेण्यासाठी. आणि हे भोगायला लागते अनिल पवारला. मी माझी मिसेस अनिल पवारच्या विरोधामध्ये न्यायालयात जाणार. त्यांनी नाहक आमची बदनामी केली, माझ्या पत्नीची बदनामी केली, नाहक बदनामी केली. मी तिचा ॲफिडेव्हिट देतोय, ते रजिस्टर करून घेतो आम्ही. आणि आम्हीच काय कुणाच्याही बायका मुलांच्या बाबतीमध्ये असं नका म्हणून हवे. हा कुठला प्रकार काढला तुम्ही नवीन? हे एखाद्या बाईला तुम्ही बदनामच करून टाकली, तिला आत्महत्याच करत होते ती. कशासाठी? राजकीय पुढे भंगासाठी, म्हणजे उद्धव ठाकरे खुश करण्यासाठी. काय बाळासाहेबने हे शिकवलं का तुला? तू शिवसेने कायच का गे? बाळासाहेब असते ना, आता लाच घातली असते, कंबोडे लाच घातली असते. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय, आम्ही सन्मानानं जगलोय. तो आमच्या त्या दिवशी अमावस्येचा दिवस होता, मला अजून आठवतंय. अमावस्येचा दिवस होता, काळा दिवस होता आमच्यासाठी तो. आणि मी संघर्ष करून तिला जिवंत ठेवला. तू काय मला सांगतोस माकडा? तू काय सांगतोयस? आणि अनेक विटनेस माझ्याकडे आहेत. त्यांनी म्हटलं काल प्रेसमध्ये, अनेक विटनेस माझ्याकडे आहेत. अण्णा एक विटनेस तर मी झोपलो होतो. माझी लहान मुलगी त्यावेळेला आता लग्न झालं, ती लहान होती 7-8 वर्षाची. ती धावत माझ्यावर आली, तिने मला उठवलं आणि मी विझवली बायकोला पाणी टाकून. बाकी चौथा माणूस कोण नव्हता तिथे. तू साक्षीला काय सांगतोस माझ्या आहेत म्हणून? ते धादांत खोटं बोलतोय. हा धादांत खोटं बोलतोय. महाराष्ट्राची जनता याला कधी माफ करणार नाही. आणि मी न्यायालयात जाणार, मग याची किंमत काय लावायची ती मी ठरवीन. पण हा केबल चोरी करतोय. आणखी एक मी आपल्याला सांगतोय, हे बघा, त्यांनी पनवेल ते राजापूर केबल लाईन टाकली हायवेला. पनवेल ते राजापूर केबल लाईन टाकली हायवेला. एकही पैसा शासनाला दिला नाही. मी माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती मागितली, ही माहिती आहे. त्यांनी सांगितलंय आमच्याकडून परमिशन घेतलं नाही. माझे पत्र आहे तुमचं. जवळजवळ 700 कोटीचं नुकसान शासनात झाले, 700 कोटीचं. हा अनिल पवार काल जो उजळ मात्यानं पत्रकार परिषद घेत होता ना येऊन तुमच्या समोर, महाराष्ट्र समोर, हा माणूस आहे. धादान खोटं बोलतोय तो. तर अशा शासनाच्या चोऱ्या करायच्या, शासनाला फसवायचं, बिल्डरांना फसवायचं, मराठी माणसाला फसवायचं, पैसा कमवायचा. मग मला वाटतं कदाचित तो पैसा कमवून उद्धव ठाकरेंना देतो काय? हा असा बेनामी पैसा, काळा पैसा बिल्डरांना घेऊन, केबलचा काळा पैसा हा उद्धवजींना देतो की काय, असं संकेत यायला की मला. आणि म्हणून उद्धवजींनी आम्हाला जवळ ठेवलाय अशा माणसाला. तर धंदे तुझे काय ते पालन बघ. योगेश कदमचं तू काढणार सगळे, हे सगळं मी देतो मुख्यमंत्र्याकडे तुझंच. हे सगळं मुख्यमंत्र्याकडे देतो आणि मुख्यमंत्र्याला सांगतोय घे काय निर्णय घ्या जातो याच्या बाबतीमध्ये. अशा माणसाला ठेवणार का तुम्ही विधिमंडळामध्ये? मी घेणार निर्णय आता. आणि म्हणून काल जे पत्रकार परिषद घेऊन तदांत खोटे असे विषय मांडले, तर मी धिक्कार करतोय, मी निषेध करतोय. आम्ही प्रामाणिकपणे जगलोय. मी माझ्यावरती कधीही कुठं डाग लावून घेतला नाही. स्वतःवरती इतके वर्ष राजकारणामध्ये आहे, कुठेही कधी डाग लावून घेतला नाही मी. माझी पत्नी, माझी मुलं कशी आहेत अख्खा जग बघतोय. तुमचं कुटुंब खूप चांगलं आहे. काल त्याने आग लावायचा प्रयत्न केला, महाराष्ट्रासमोर वेगळ्या पद्धतीनं ते मांडलं. त्याचा मी धिक्कार करतोय, निषेध करतोय. आणि अनिलला एवढं सांगेन, तू खूप लहान आहेस, अजून खूप लहान आहेस. तुझ्या मालकाला उद्धवला खुश करण्यासाठी तू काल जे बोललास, याची पहिल्यांदा आपण सगळ्यांनी परीक्षा घेतली पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे. अनिल पवारची हा खोटं का बोलतोय, त्याची नाकोटेस केली पाहिजे. हा खोटं का बोलतोय ह्याची नाकोटेस केली पाहिजे. तू कोण आहेस? आणि रामदास कदमला बोलण्या इतका तू मोठा नाहीस का बाबा? तुझी अवकात तेवढी नाही आहेत. हे तर काही नाही, अजून पुष्कळ गोष्टी काढतोय. हे काही नाही, अजून पुष्कळ गोष्टी मी काढतोय. हे दे, हे दे, हे दे. हे सगळं मी काढून ठेवलंय. लवकरच तुला कळेल हे काय आहे ते. सगळं काढून ठेवलंय तुझं. आणि म्हणून कुणावरती आपण बोलतोय, कुणावरती आपण आरोप करतोय. ह्याचे बंगले बांधले, त्याचे बंगले बांधले, सांग ना हिंमत असेल तर.
आणि फक्त खोटं बोल, पण भेटून बोल 42 मिनिटं काल तो बोलला बघा केसमध्ये, दादांत खोटं बोलला. तर अजून आहे सगळ्याची 3-3 वर्षाची आम्ही सगळं हे माहिती घेतली, सगळी मी काढले, त्या कंपन्यांची काढले. चालला अभ्यासात आमचा, समजेल त्याला, कळेल त्याला. मी असंच नाही बसलोय. काल अनिल परबांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपांचा संजय राऊतांनी समर्थन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की रामदास कदमांची लायकी नाहीये बाळासाहेबांवर बोलायची, त्यांनी बोलू नये. आणखी त्यांच्याबद्दल मी संजय राऊतांना सांगेन, 1 मिनिट, संजय राऊतांना मी सांगेन, संजय राऊतजी, बाळासाहेबांच्या वरती मी कधी बोलणार नाही, ते मला पाप होतील. ते माझं दैवत आहे, माझे गुरु आहेत ते, त्यांनी मला घडवलं आहे. मी बाळासाहेबांच्या वरती बोलत नाही. शेवटचे 2 दिवस बाळासाहेबांना ठेवलं होतं का असंच, हा संशय व्यक्त केलाय मी. संजय राऊतांनी पहिल्यांदा समजून घ्यावं आणि मग बोलावं. मी जबाबदार माणूस आहे, एक नेता आहे मी. मला बाळासाहेबांनी नेता केलाय, मला बाळासाहेबांनी नेता केला आहे, एक जबाबदार माणूस आहे मी. मी संशय व्यक्त केलाय. तिथे डॉक्टर नव्हते आणि अशी कुजबूज चालली होती, चर्चा चालली होती की डॉक्टर उद्धवजींना सांगत होते की तुम्ही जाहीर करून टाका, गेलेत म्हणून साहेब, पण ते 2 दिवस केलं गेलं नाही, अशी चर्चा चालू होती तिथं देखील. आणि म्हणून मी संशय व्यक्त केलाय. बाळासाहेबांच्या वरती बोलणं माझ्या आयुष्यात कधीच होणार नाही. मगन पत्करेन, पण साहेबांच्या वरती कधी मी बोलणार नाही, कधी बोलणार नाही. साहेबांच्या बाबतीमध्ये जे घडलंय गेल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर, त्या बाबतीमध्ये मी संशय व्यक्त केला. हा दोघांमधला फरक आहे. आता बोला, आणि काय हवं तुम्हाला? समाधान झालं नक्की? हा, आता जरा ह्यांना पण विचारून घ्या, संजय राऊतला, त्यांचं समाधान झालं का ते ऐकून, त्यालाही सांगा. सर, आज का जो प्रेस कॉन्फ्रेंस रखा गया अनिल परब के प्रति, जो उन्होंने पहले एक प्रेस कॉन्फ्रेंस किया है, आज आप उसके ऊपर एक प्रेस कॉन्फ्रेंस आपकी है, क्या कहना चाहेंगे सर? अनिल परब एक कितना गिरा हुआ इंसान है, कितना भ्रष्ट इंसान है, भ्रष्ट. वो बिल्डरों से पैसा कैसा खाता है, बिल्डरों से मर्सिडीज कैसे देता है, मराठी आदमी को मुंबई के बाहर कैसा उसने निकाल दिया. 10-10 साल हुआ, उनके बाल बच्चों की शिक्षा नहीं उन्होंने मुझे एफिडेविट दिया उन्होंने. उनका लाइफ बर्बाद हुआ गया 10,000 लोगों का, ये अनिल की वजह से. ये एफिडेविट दिया है, मैं नहीं बोल रहा हूं. मैं बहुत सारी बात आज मैं खुलासा किया है. केबल का, उसका लड़के का नाम है, उसका बाप का नाम है, उसका कोई लड़का उसका है, और भी नाम है उसका. ये सब मेरे पास सब है, वो मैं आपको दिखाया. तो सबका अलग अलग कंपनी करके वो गवर्नमेंट का पैसा कैसा खाने का, ये धंधा उसका है. पनवेल में जिस तरह है, उसने मेरे पत्नी को भी आरोप किया था, पत्नी के ऊपर गंभीर आरोप किया था कि उसने आत्महत्या करने की कोशिश की. व्हाट नॉनसेंस. 93 में, आज कितना साल हो गया, 37 साल हुआ आज. अब तुम हमारे घर की कुछ भी हुआ नहीं, झूठा बोल के हमें बेइज्जत कर गए तू, मेरे पत्नी को भी. ये बाला साहब की शिक्षा नहीं है. इसके लिए उसने आज तुम्हारे साथ प्रेस के सामने आके उसने बताया कि वो स्टोव का भड़का था, वो साड़ी का पदर लग गया, मैं सोया था और कोई भी नहीं था, दरवाजा बंद था, मेरी छोटी बच्ची थी 7-8 साल की, उसने मुझे उठाया था, तभी मैं पानी का हंडा लेकर उसको बुझा दिया. आज भी वो मेरे हाथ का निशान ऐसा है. वो 2-3 महीना जसलोक में थी, मैं भी 2-3 महीने जसलोक में था. अब बाला साहब खुद आए थे उस टाइम पे, मुख्यमंत्री मनोज से उस टाइम आए थे. उस वक्त मिनिस्टर थी हमारी नासिक की हिरे मैडम, वो कम से कम 10 टाइम आई थी जसलोक में. अब मैंने मेरे मिसेस को बचाने का काम किया. और तू बोलो तो आत्महत्या करने की कोशिश किया, आग लगा दिया, संशय निर्माण किया. ये का काम है, ये अच्छा आदमी नहीं बोल सकता ऐसा. किसके घर के बारे में, किसके पत्नी के बारे में ऐसा गलत महाराष्ट्र में बदनामी का काम खाली अनिल परब भी कर सकता है, क्योंकि वो नीच है, वो. ये सब मैं आज प्रेस में बता दिया. ये जो इसका जो है केबल का पनवेल से राजापुर,
अनलीगल डाला है, परमिशन नहीं है, पैसा नहीं भरा हुआ है, 600-700 करोड़ रुपया उसका होता है। ये सब में ये जितना है प्रेमनगर का एफिडेविट मेरे पास है, उसके बाप का नाम का केबल, उसके बहन का नाम का केबल, उसका कोई भाई है, लड़का है, उसके नाम का कंपनी, ये सब मैं सीएम को देने वाला हूं और सबकी जांच करने वाला हूं, मैं छोड़ने वाला नहीं उसको अभी। और तो झूठा आरोप लगाते हैं हम लोग को। मेरे भाई के लड़के ने आत्महत्या की, देना प्रूफ कुछ होगा तो, बाप दिखाओ, शब्द घाल दिखा ना कुछ है तो, खाली हवा में तलवार चलाता है और बदनामी करता है हम लोग की, उसको भी वो नोटिस जाएगी। मेरा बड़ा भाई का लड़का है, वो भी इसको नोटिस देने वाला है अनिल को। तो हमारी खानदान की बदनाम करने का सुपारी उद्धव ठाकरे ने इसने लिया है, ये भ्रष्ट आदमी नहीं। और उद्धव ठाकरे ऐसा भ्रष्ट आदमी को साथ में लेकर चल रहा है, खुद कुछ बोलेगा नहीं। मैं फिर से मैं बोलता हूं, मैंने एक शक निर्माण किया है, संशय निर्माण किया है और मैं जांच मांग रहा हूं उसकी, क्योंकि जब बाला साहब गए उस वक्त उनकी डेथ हुई, ये लोगों के सामने जाके मैंने बोला है, मैं अकेला था, ना अनिल भगत था, ना कोई नेता था और ना कोई डॉक्टर था साथ में। बहुत जिम्मेदार से मैं बोल रहा हूं, झूठ बोल रहा है वो पैसा खा के गलत बोल रहा है वो। तो इसके लिए मैं आज आप लोगों को बुलाया, प्रेस लिया। सर 2 दिन तक बॉडी रखी थी, किस नेता को पता था कि उनकी बॉडी रखी? देखिए मैं ऐसा बोला नहीं, तो इस आपको बोलता हूं मैं, 2 दिन किसी को भी ऊपर दूसरे माले पे बाला साहब जहां पे थे वहां जाने की अनुमति किसको भी नहीं थी, किसी को भी, उनका कुटुंब का 2-4 लोग छोड़ के किसी को भी नहीं थी। कोई भी, वो बोल रहा था, कल बोला अनिल भगत, असंख्य लोग जा रहे थे ऊपर देखने को, गलत झूठ बोल रहे हो। मैं था मातोश्री में, मैं भी था मातोश्री में, हम लोग को भी इजाजत नहीं थी, नेताओं को भी लास्ट के 2 दिन इजाजत नहीं थी, न डॉक्टर थे, तो झूठ बोल रहे हैं। प्रेस कॉन्फ्रेंस में अनिल परब ने कोर्ट में जाने की बात की है, कल के प्रेस कॉन्फ्रेंस में भी क्या बोला? नहीं, मैं जाना तू, मैंने तो संशय निर्माण किया है और जांच मांगी है मैंने संशय निर्माण किया है, जांच मांगी है, तो वो उद्धव जी बोलना चाहिए। ये कौन बोलने वाला है? ये कौन है? तो है कौन? तू मृत्यु पत्र बनाया, जब मृत्यु पत्र बना दिया इसलिए बोलता मैं बनाया, तो जयदेव ठाकरे ने बोला था ये झूठा है मृत्यु पत्र, ये गलत है, वो चैलेंज किया था। अनिल परब ने जो मृत्यु पत्र बाला साहब का बनाया था उसको जयदेव ठाकरे ने, उद्धव के भाई ने, बड़े भाई ने चैलेंज किया था कोर्ट में। फिर अचानक क्या हुआ अब वो पीछे लिया है, वो मुझे पता नहीं वो जयदेव क्या है बोल देगा, लेकिन उस वक्त संशय निर्माण किया गया था ये झूठा करके। उसके ऊपर जो साइन है वो बाला साहब की झूठी, ये अनिल परब ने की है, ऐसा संशय था उस वक्त, ऐसा शक था। सर बताया जा रहा है कि जिस प्रकार से बाला साहब ठाकरे का करीबी थे, उसको लेकर कहीं ना कहीं किया जा रहा है, बाला साहब के बहुत आप करीबी थे, इसको लेकर कहीं ना कहीं बात की जा रही है। देखो एक बात आपको बोलता हूं मैं, बहुत सारी बातें ऐसे है कि जो सिर्फ मुझे पता है, आज फिर से बोल रहा हूं मैं, जो बात उद्धव की भी नहीं मालूम वो मुझे पता है। बाला साहब ने बहुत कुछ मेरे पास भी बोला है और मैं भी 50, 52, 54 साल मातोश्री में था, मुझे बहुत कुछ पता है। मेरा मुंह मत खोलिए, इसको तो औकात कुछ नहीं है अनिल की। उसको बोलो चुन के आ जाओ, एक वार्ड में खड़ा करके, हिम्मत है तो। नहीं चुन, मैं तो 4 टाइम चुन के आया, ये नहीं चुन के आ सकता है, यही धंधा इसका है उद्धव ठाकरे को खुश करने का। देखो मैं रामदास को गाली दिया, उसके पत्नी को बदनाम किया महाराष्ट्र में, रामदास कदम को बदनाम किया, यही धंधा तुम्हारा है। ये बाला साहब के शिवसेना नहीं हो सकते हैं। अगर मर्द जैसा काम करो ना, क्या काम करता है? किसका घर के, किसकी पत्नी को बदनाम करना, उसका पुतन्या उसने भी आत्महत्या की, मैं कुटुंब को बदनाम करना, यही धंधा कहां से सीखा इसने? योगेश कदम के फाइल मेरे पास है, ये सब फाइल देखना, ये कुछ नहीं, ये बहुत कुछ है।
अभी तुझे पता चल जाएगा मैं क्या हूं। अब योगेश कदम ने, रामदास कदम ने, हम लोग ने आज तक किसी के ऊपर अन्याय नहीं किया है, किसी के ऊपर अन्याय किया नहीं। मराठवाड़े में जो काम किया है, आज भी सब फोटो दिखाते ना, आदित्य उद्धव ठाकरे, वो सब मदद कौन किया है, क्या किया है, उद्धव ठाकरे मालूम है, पता है पार्टी के लिए मैं क्या किया है। जब पार्टी खतरे में थी तभी मैंने बचाया पार्टी, मैंने बचाया। उस वक्त उद्धव जी मुझे उनके गाड़ी में आगे की सीट में बिठा देते और फिर वो माधव से भाग पड़ते थे। इसको क्या पता है ये कौन है, ये भाड़े का टट्टू है, ये आनंद भगत, ये टट्टू है, इसको क्या पता है। तो आधी जानकारी लेके उद्धव को खुश करने के लिए कल उसने जो बोला है उसका मैं धिक्कार करता हूं और फिर से मैं आह्वान करता हूं, हिम्मत है तो उद्धव जी बोले इसके ऊपर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।